भोजपुरीला पूर्ण जगामध्ये 25 करोड लोक बोलत आहेत, बघत आहेत. पण जेव्हा तुमचे सिनेमे पाहिले जातात, त्यांना ऐकू काय येतं? सैया, गोरी, खटिया, चोळी, ब्लाउज. ही सर्वात योग्य जागा आहे, हाच तो मंच आहे जिथे मी गोष्ट सांगू शकतो, पूर्ण जगाला सांगू शकतो की हे खूप मोठं षडयंत्र आहे भोजपुरीला बदनाम करण्याचं. आणि त्यामागे कारणही तसंच आहे. आमचे सिनेमे बनतात 1 करोडमध्ये. इतर सिनेमे बनतात 10-20 करोड किंवा 50 करोड, पण 100 करोडमध्ये. आणि जेव्हा थिएटरमध्ये आमचे सिनेमे लागतात भोजपुरीचे आणि तिथेच ते 100 करोडची फिल्म रिलीज होत असते आणि थिएटरवाल्यांना सांगितलं जातं की बघा आमचा सिनेमा रिलीज होतोय, लावा, तर बोलतात की नाही, निरुवाची फिल्म लागली, नाही लावणार. तर त्यांना असं वाटतं की असा कोणता सिनेमा बनवलाय या लोकांनी ज्यामुळे आमचा इतका मोठ्या सुपरस्टारचा सिनेमा नाही लावत आहे तिथे. तर जाऊन बघतात आणि मग बघतात तर त्यांना खरंच समजतं की अगदी जबरदस्त सिनेमा या लोकांनी बनवलाय, अगदी सुपरहिट सिनेमा बनवला यांनी. तर यांना डिग्रेड कसं केलं जाईल? तर डिग्रेड करण्यासाठी मीडियामध्ये, प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर भोजपुरीला अश्लील अश्लील फक्त अश्लील गोष्टी म्हणून बोलून आणि ते अशा प्रकारे दाखवलं जातं की खरं तर आज हा पूर्ण देश ठरवेल की ही पूर्ण जनता ठरवेल की जज साहेब ठरवतील, तुम्ही ठरवाल. जो तुम्ही आरोप लावला आहे की आमच्या गाण्यांमध्ये असतो शब्द सय्या, तर त्याच्या गाण्यांमध्ये काय असतं? सैया के साथ मड़ैया में. ते अश्लील नाहीये. ते अश्लील नाहीये. त्यांच्या गाण्यामध्ये काय असतं? आम्ही फक्त आमच्या गाण्यांमध्ये हे दाखवलं की आमची पत्नी आहे आणि ती तयार होत आहे जाण्यासाठी आणि ती म्हणत आहे की हाथ पहुंचत नहीं खे जाता रूक राजा जी, लगाए दें चोलिया के हुक राजा जी.